आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. समजारी थांबा. हे बघा, कुणीतरी एकानं बोला म्हणजे आपल्याला त्यावर तोडगा काढता येईल. वारा वा, सगळं गिळून पोटावर हात फिरून ढेकर दिली आणि आता बोलतो तोडगा काढणार वय. आमच्या जमिनी कर्जापायी दिल्या आम्ही आणि यानं परस्पर लुबाडल्या. हो, लुबाडल्या म्हणायचं काम नाही. पैक दिलेत आम्ही, फुकट नाही घेतल्या. अहो, या यशवंतरावांना विचारा की त्यांनी पैसे बी घेतलेत आणि कागदपत्र बी आम्हाला दिलेत. हाय का? अहो रामभाऊ, ह्या सगळ्यात माझं नाव कशाला? मी काय मला काय वहितला? मला सुंदर जसं सांगितलं तसं मी केलं. म्या कवा सांगितलं? अहो बच्चे, हाय का? मी नाही का तुम्हाला फोन केला होता आणि विचारला होता असं असं करू का म्हणून? अहो, तुम्हाला म्हटलं होतं का नाही तुम्हाला ह्यो सौदा पसंत आहे का, कागदपत्र नीट बघितलेत का? विसरला होय. हाय का नाही रामभाऊ? अहो, तुम्ही बोलला म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून पैसे दिला आम्ही, आठवतं का? ठावाय मला, पण हे समजून निस्ताराय पाहिजे ना. हे बघ, तुला जे काय करायचं ना ते कर, मला त्यामध्ये घेऊ नकोस. सुंदर, काय रे सुंदर, हे समजा तू करायला लावलंस? ते म्या ते काय करायला लागलाय? नीट बोल की, वय का नाही एवढंच बोल. अरे प्रताप, त्याचं अके तू गप. पुण्यांदा एकदा विचारतोय, वय का नाही? वय अक्षरा, हे अक्षरा, अक्षरा. मामा, कुठल्या विचारात घडली आहेस? गॅस बी पेटवला नाहीस आणि शेंगदाणे भाजायला लागली. अरे कसं काय विसरले मी? सॉरी मामा. कुठल्या विचारात आहेस? काय झालंय बाळा? समजा ठीक आहे ना व? अरे काही नाही, सगळं ठीक आहे. तू 10 मिनिटं थांब, मी पटकन नाश्ता बनवून घेऊन येते. हा अगं तेच सांगायला तू. मी जरा शाहूपुरी पेठेत जाऊन येतो. पैसे यायचे एकाकडनं, तो माणूस कुठे गेला तर उगा ह्याला पाठवायचा माझा. तू नाश्ता बनव. हा मामा, तू बाजारात जातोस ना, कोथिंबीर आणि नारळ पण घेऊन येशील का? आणतो की, त्यात काय एवढं. अक्षरा, एक विचारू ग? अरे असं काय मामा, विचार ना. काय नाही ग, मला जरा शरूची लय काळजी वाटायला लागली. समजा लय जिवारी लावून घेतले पोरीनं. हो रे मामा, मला कळतंय, पण आपण काय करू शकतो? म्या काय म्हणतो, शरूला मी माझ्या बरोबर बाजारात घेऊन जाऊ का? म्हणजे मोकळ्या वातावरणात तिला जरा बरं वाटेल ग. अरे हे काय विचारणं झालं? ती येत असेल तर जा की घेऊन, मला पण आवडेल. चालते, आलोच मी. टिटवीचा आवाज. मॅडमना काही त्रास होत नसेल ना? सुखरूप असतील ना त्या? की छोट्या मालकांवर काही संकट? मला बघायलाच हवं. काय करू? फोन करावा तरी नको वाटतंय. नाही, मला फोन करायलाच हवा.
बघा कबूल केलं नव्हे ना एकदाच. हा आणखी काय पुरावा पाहिजे तुम्हाला? अहो आम्हाला तर गळ्याला फास लावून ठेवल्यावर केलं यानं. आता यावर काय मार्ग आहे ते तुम्हीच सांगा. सांगा लवकर सांगा. सांगा ना. फसवलं त्यानं आम्हाला. बोला की लवकर. वा उर्वशी, कसला भारी फासा पडलाय. राजा भिडला राणीला आणि प्रधान गेला दावणीला. चांगलंच ताणलंय आता. उर्वशी आता घे एंट्री तू. अरे थांबा. अरे येळ काय काळ काय काय हाय का नाही? आल्यापासून बघते वात आणलाय नुसतं तुम्ही. अरे जरा आमची परिस्थिती पण समजून घ्या की. आमच्या घरातली कर्तबगार स्त्री अंथरुणावर खिळून आहे आणि निर्णय घेणाऱ्या त्याच आहेत. त्या बऱ्या होतील तेव्हा बघू पुढं काय आणि कसा निर्णय घ्यायचा ते. आता समजे तुम्ही घरला जावा. या असली सातूर मातूर कारण आम्हाला सांगू नका. आम्हाला आताच्या आता तोडगा पाहिजे. सांगते ना ते मुकाट्यानं ऐका. आणि ऐकायचं नसेल ना तो पोलिसात नेऊन अडकवेन, लक्षात ठेवा. हो बाई, त्या पोलिसाचा भ्या आम्हाला नका दाखवू. आम्हीच बोलवतो त्या पोलिसांनी आणि सांगतो आमची कशी फसवणूक केली ती. मी हात जोडते तुमच्या मोर. पर पोलीस बिलीस काय बी नको. अहो वहिनीला ह्यो धक्का सहन व्हायचा नाही. तुम्ही जरा दम धरा. वहिनी बरी झाली ना का मार्ग काढल यातनं. हा होय होय, आई बरी झाली की नाही की ती ह्यातनं नक्की मार्ग काढेल बघा. पण आता तिला टेन्शन द्यायला नको. मी तुमची माफी मागतो. जरा येळ द्या की. आम्ही तुमचं ना काय बी नुकसान होऊ देणार नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. आता याला आईची काळजी वाटायला लागली. मन येळ द्या. होकार दिला होता तेव्हा विचार केला नव्हता स्वय.